नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासमोर कारल्याची भाजी शेअर करणार आहे। ही बघा, मी कारलं कापून घेतलं आहे। हे एक कारलं आहे आणि ते कारलं कापून हाफ सर्कलमध्ये घेतले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि त्याला मीठ लावून ठेवलं आहे, बघू शकताय तुम्ही। आणि त्याला आता मीठ लावून ठेवल्यामुळे त्याला पाणी सुटलं आहे। मी जरासं पिळून घेणार आहे, खूप पिळणार नाही, नाहीतर सगळी जीवनसत्व निघून जाणार त्याच्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी इथे 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे मी। त्यात मी आता मोहरी टाकते। आता मोहरी छान तडतडली आहे, आता आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत। जिरं टाकल्यानंतर मी याच्यात आता कसुरी मेथी टाकते। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालते। हे बघा, छान मोहरी जिरं तडतडतंय। आता याच्यात आम्ही टाकणार आहोत कांदा। तर मी कांदा टाकलाय आणि तो छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जेवढं कारलं असेल तेवढं कांद्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे। माझ्यात इथे 1 कारलं आहे म्हणून मी छोटे 4 कांदे घेतले। जर जास्त कारलं असेल तर जास्त कांदा। भाज्या हळूहळू पण ब्राऊन होईपर्यंत हलवत राहायचं। बघू शकताय आपल्या कांद्याचा कलर बदलला आहे। आता आपण टाकणार आहोत टोमॅटो। तर टोमॅटो आणि कांदा आपण छान शिजवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो। हे बघा, टोमॅटो कांदा छान शिजलाय। आता आपण याच्यात टाकणार आहोत थोडीशी हळद, थोडंसं आपलं तिखट म्हणजे आमच्या आमटीचा मसाला, थोडासा गरम मसाला। आपण छान भाजून घेणार आहोत तेल। आता याच्यात आपण कारलं टाकणार आहोत, जे मी जरासं पिळून घेतलंय। ते कारलं छान असं मसाल्यात भाजून घ्यायचंय आणि असंच वाफ काढायची, पाणी वगैरे घालायचं नाही त्याच्यात। वाफ काढायला ठेवली आहे, तर 2-3 मिनिटं आपण वाफ काढली आहे आणि बघा तुम्ही पाणी सुटलंय जरासं। आता हे कारलं मी आधी भाजून घेतलं नाही आहे, बरीच जण भाजून घेतात, मी हे भाजून नाही घेतलं, तरी याची चव खूप छान लागते। आता मी ह्याच्यात थोडं वाटण घालणार आहे, जे मी आता बनवून घेतलं। खोबरं घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं शिजण्यापुरतं। आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण आधीच आपण मीठ लावून ठेवलं होतं भाजीला आणि फोडणी ते कांदा टोमॅटोसाठी थोडं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। आपण नंतर चेक करून हवं तर कमी जास्त करू शकता। तर हे छान शिजतंय, त्याच्यात मी गूळ घालणार आहे। थोडंसं गूळ घेतलं कारण आम्हाला खूप आवडत नाही ही गोड तिखट, थोडीशी कडू अशी भाजी खायला छान लागते। अजून एक मसाला घालणार आहे त्याच्यात, बघू शकता हा मसाला आहे मॅजिक मसाला, तो मी याच्यात घालणार आहे। खूप नाही, चमचाभरच होता ह्याच्यात, याच्या आधी मी वापरला होता थोडासा। छान अशी भाजी शिजते। आता थोडी वाफ काढायची आणि कोथिंबीर घालून खायला घेऊ शकतो। आपण बघू शकता भाजी मस्त शिजली आहे। त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया। ही भाजी आता रेडी आहे खायला।
आता आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबतही खाऊ शकतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कारल्याची भाजी नक्की आवडेल. नवनवीन रेसिपीज तुम्हाला सुचायला लागतील. ओके, बाय.